Hello students, in last period we have seen how the conductance is get measured and how the Collard's law is useful for the calculations of the equivalent conductance of strong as well as the weak electrolyte at infinite dilution, and we have also seen the applications of the Collard's law. Now let us see the applications of the conductance measurement. हे जे काही कंडक्टन्स आपण मेजर करतो वेगवेगळ्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स, त्याचा उपयोग काय, त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे केले जातात हे आपल्याला बघायचं आहे. नाउ लेट अस सी पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते डिटर्मिनेशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ स्पेरिंगली सोल्युबल साल्ट. आता जे स्पेरिंगली सोल्युबल साल्ट आहेत त्यांची सोल्युबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी, म्हणजे किती प्रमाणात ते सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होतात ते डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कंडक्टन्स मेजरमेंट जे आहे त्याचा उपयोग केला जातो. आता स्पेरिंगली सोल्युबल साल्ट म्हणजे काय की काही जे कंपाऊंड असतात जर आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्यांचं कंप्लीट आयोनायझेशन होत नाही, फक्त काही मॉलिक्युलचं आयन्समध्ये रूपांतर होतं. सच मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज ए स्पेरिंगली सोल्युबल साल्ट. से फॉर एक्झाम्पल जे आपल्याला PbNO3 आहे, हे जे काही सॉल्व्हंट आहेत PbNO3 सारखे, BaSO4 सारखे जे काही कंपाऊंड्स आहेत हे स्पेरिंगली सोल्युबल साल्ट आहेत, किंवा त्याला म्हणतो आपण डिफिकल्टी सोल्युबल साल्ट. त्यांच्या सगळ्या मॉलिक्युलचं आयनमध्ये रूपांतर होत नाही, तर त्याच्यामध्ये त्यामुळे दिलेलं आहे. मग स्पेरिंगली सोल्युबल साल्ट विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिफिकल्टी सोल्युबल साल्ट डिझॉल्व इन वॉटर टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. कमी प्रमाणावरती ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. मग जसं दिलेलं आहे सिल्वर ब्रोमाइड आहे, लेड सल्फेट आहे, सिल्वर आयोडाईड आहे. हे पाण्यामध्ये काय आहेत, डिफिकल्टीने कमी प्रमाणावरती सोल्युबल होतात. आणि अशा कंपाऊंडची जर सोल्युबिलिटी काढायची असेल तर ते नॉर्मल मेथडने डिफिकल्ट आहे, त्यामुळे कंडक्टन्स मेजरमेंट मेथडने आपण काढू शकतो. सो इट इज द सोल्युबिलिटी ऑफ साल्ट इन वॉटर इज व्हेरी लो and hence difficult to determine by usual method. नेहमीच्या मेथडप्रमाणे ते कसं आहे, कठीण आहे. म्हणून काय केलं जातं, मग त्याचं स्पेरिंगली सोल्युबल साल्टचं कंडक्टिव्हिटी ही सोल्युबिलिटी ही कंडक्टन्स मेजरमेंटने कॅल्क्युलेट केली जाते. तर कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर पहिलं काय आहे, मेजर द स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ कंडक्टिव्हिटी वॉटर यूज्ड अँड लेट द व्हॅल्यू बी द KH2O. पहिल्यांदा काय केली जाते, मग जे वॉटर आपण वापरणार आहे कंडक्टिव्हिटी वॉटर हे ट्रिपल डिस्टिल वॉटर असतं, प्युअर वॉटर ज्याला म्हणतो आपण, ते वापरलं जातं. आणि त्याची कंडक्टिव्हिटी काय केली जाते ती मोजली जाते, स्पेसिफिक कंडक्टन्स, त्याला आपण म्हणतो KH2O, स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ दिस कंडक्टिव्हिटी वॉटर. नंतर काय केलं जातं, मग स्मॉल क्वांटिटी ऑफ स्पेरिंगली सोल्युबल साल्ट इज ॲडेड टू दिस कंडक्टिव्हिटी वॉटर अँड द सोल्युशन इज स्टर्ड. मग थोड्या प्रमाणावरती काय केलं जातं, मग जो स्पेरिंगली सोल्युबल साल्ट आहे, जसं वरती पाहिलं PbSO4 असेल, AgI असेल किंवा AgBr असेल, हे स्पेरिंगली सोल्युबल साल्ट त्याच्यामध्ये काय केले जातात, ॲड केले जातात स्मॉल क्वांटिटीमध्ये, ते स्टर केले जातं. अँड द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पेरिंगली सोल्युबल साल्ट इज प्रिपेअर्ड. हळूहळू ते मग सोल्युशन जे सॅच्युरेटेड सोल्युशन त्याचं काय केलं जातं, बनवलं जातं. नंतर मग काय केलं जातं, स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन इज मेजर्ड. त्या सोल्युशनचं काय केलं जातं, स्पेसिफिक कंडक्टन्स, कंडक्टोमीटर जसं आहे त्याचं मेजर केलं जातं, त्याला म्हणतात K सोल्युशन. दिस इज अ स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. वॉटरचं आपल्याला माहिती आहे, सोल्युशनचं आपल्याला माहिती आहे. नंतर काय, मग स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. हे काय असतं, स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन इट इज द सम ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ साल्ट अँड द वॉटर. वॉटर आणि साल्ट यांचं काय कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्सची बेरीज म्हणजे काय, कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. फॉर्म्युला आहे मग K सोल्युशन इज इक्वल टू K साल्ट प्लस KH2O. म्हणजे हे साल्टचं जे कंडक्टन्स मेजर करतो ते आणि वॉटरचं ते मिळून काय असतं, सोल्युशनचं असतं. देअरफॉर मग साल्टचं त्याच्यामध्ये कंडक्टन्स आपल्याला काढता येईल K साल्ट इज इक्वल टू K सोल्युशन मायनस KH2O. याच्यावरून आपल्याला काय होतं, साल्टचं कंडक्टन्स हे कॅल्क्युलेट करता आलं. नंतर आता हे जे काही कंडक्टन्स आहे, द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आपल्याला मग माहिती आहे. हे स्पेसिफिक कंडक्टन्स आपण मेजर केलं साल्टचं, तर आपल्याला माहिती आहे आता इक्विव्हॅलंट कंडक्टन्स जे कसं कॅल्क्युलेट केलं जातं, मग फॉर्म्युला आहे K × 1000/C. मग आपण K साल्ट आता मेजर केलं, फॉर्म्युल्यावरून आपण काढलेलं आहे K साल्ट, ते जर आपण या इक्वेशनमध्ये टाकलं तर आपल्याला काय मिळेल, कंडक्टन्स ऑफ दॅट इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ दॅट डिफिकल्टी सोल्युबल साल्ट. आता ही डिफिकल्टी सोल्युबल साल्ट म्हणजे AC काय आहे, याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट इन इक्विव्हॅलंट पर लिटर, आणि S इज द सोल्युबिलिटी.
आता एस काय आहे, दिस कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट डिसोल्युबिलिटी. कॉन्सन्ट्रेशन इक्विव्हॅलंट पर लिटर असल्यामुळे त्यालाच काय म्हणतो आपण, सोल्युबिलिटी. मग तो फॉर्म्युला बनतो एस इज इक्वल टू, हा सी जो आहे इकडे नेला आहे म्हणजे हा सीला एस केला आणि हा पण या बाजूला नेला तर हा कंडक्टन्स इकडे आला. एस इज इक्वल टू के साल्ट इंटू 1000 बाय लॅम्बडा. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने साल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड डिसोसिएट कम्प्लिटली. साल्ट्स कसे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात आणि ते डिसोसिएट होतात, ते आपण काढू शकतो अशा प्रकारे. द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ द स्पेरिंगली सोल्युबल साल्ट इज व्हेरी डायल्यूट अँड हेन्स द साल्ट डिसोसिएट कम्प्लिटली इंटू आयन. ते साल्टचं कसं होतं, कम्प्लिटली डिसोसिएशन होतं. त्यावरून लॅम्बडा पण आपण काढू शकतो. लॅम्बडा काढतो, लॅम्बडा 0 इन्फिनाइट डायल्यूशन इज इक्वल टू लॅम्बडा 0 प्लस equivalent conductance of this cation plus equivalent conductance of anion, and the values of equivalent ionic conductance is given below in the table मध्ये ते दिलेले असतात. ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाकलं तर ते आपल्याला सोल्युबिलिटी ऑफ द स्पेरिंगली सोल्युबल साल्ट काय करता येऊ शकते, डिटरमाइन करता येऊ शकते. सेकंड जे आहे डिटर्मिनेशन ऑफ डिग्री ऑफ आयोनायझेशन. म्हणजे एखादं कंपाऊंड जो आहे तो किती आयोनाइज झाला ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आर डिटरमाइंड फ्रॉम द नॉलेज ऑफ डिग्री ऑफ आयोनायझेशन. आणि आयोनायझेशन कॉन्स्टंट जो आहे तो कसा दिला जातो फॉर्म्युला, आयोनायझेशन कॉन्स्टंट के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. याच्यामध्ये अल्फा जो आहे इट इज अ डिग्री ऑफ आयोनायझेशन आणि सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन अँड के इज द आयोनायझेशन कॉन्स्टंट. या फॉर्म्युलेच्या सहाय्याने द डिग्री ऑफ आयोनायझेशन इज डिफाइंड ॲज, त्याचा काय डिफाईन आहे, द एक्सटेंट टू विच द इलेक्ट्रोलाइट आयोनाइज्ड. डिग्री ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय, किती प्रमाणावरती तो साल्ट आयोनाइज झाला. and the degree of ionization can be determined by the conductance measurement using the equation. कंडक्टन्स मेजरमेंटने आपण काय करू शकतो, आयोनायझेशन कॉन्स्टंट किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन अल्फा हे कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर्म्युला काय त्याच्यासाठी, अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा व्ही अपॉन लॅम्बडा 0 इक्विव्हॅलंट ऑब्झर्व्ड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ॲट ए इन्फानाइट डायल्यूशन. तोच फॉर्म्युला इन्फिनाइट डायल्यूशनला जे काही इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ते असतं, कंट्रीब्युशन ऑफ दी कंडक्टन्स ऑफ कटायन प्लस कंट्रीब्युशन ऑफ कंडक्टन्स ऑफ अनायन, लॅम्बडा 0 प्लस इंटू लॅम्बडा 0 मायनस. ही लॅम्बडा व्ही काय, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट डायल्यूशन व्ही डायल्यूशनला म्हणजे सोल्युशनची, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन हे आयनेटिक कंडक्टन्स ऑफ कटायन आणि आयनिक कंडक्टन्स ऑफ अनायन. हा अल्फा इज द डिग्री ऑफ आयोनायझेशन. या फॉर्म्युल्याने कंडक्टन्स जर मेजर केलं आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. पुन्हा काय आहे, डिग्री ऑफ आयोनायझेशन ऑफ वॉटर कॅन बी डिटरमाइंड. ते डिग्री ऑफ आयोनायझेशन कसं डिटरमाइन केलं जातं, असंही डिटरमाइन केलं जातं. द स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ वॉटर ॲट इन्फिनाइट टेम्परेचर इज मेजर्ड अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज डिटरमाइंड बाय युझिंग द इक्वेशन. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स या इक्वेशनने लॅम्बडा व्ही इज इक्वल टू लॅम्बडा H2O is equal to lambda H2O into V. V is the volume in centimeter square 1 gram equivalent of water. नंतर मग लॅम्बडा 0 is equal to काय, मग लॅम्बडा 0 of this water divided by m into d, molecular weight divided by density of the solution. ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं की आपल्याला मिळतं. वी नो दॅट. पण आपल्याला काय माहिती आहे, लॅम्बडा 0 H2O is equal टू त्यांचं काय कंट्रीब्युशन, H प्लसचं आयनचं कंट्रीब्युशन, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ H आयन प्लस इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ OH मायनस आयन म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ H2O. आणि इक्विव्हॅलंट आयनिक कंडक्टन्स जे आहे H प्लस आणि OH मायनस आयन ॲट इन्फिनाइट डायल्यूशन रिस्पेक्टिव्हली अँड देअर व्हॅल्यूज आर ऑब्टेन फ्रॉम द टेबल, स्टँडर्ड टेबलवरून त्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. सबस्टिट्युटिंग दिस 1.29 इक्वेशन आणि 1.27 अल्फा कॅन बी डिटरमाइंड. हे जे आहे H2O 1.29 म्हणजे हे इक्वेशन, डेन्सिटी मास अपॉन डेन्सिटी म्हणजेच हे मास अपॉन डेन्सिटी हे इथे टाकलेलं आहे H2O. आणि इक्वेशन नंबर 127 जे आहे इथे वरती आपण जे डिटरमाइन केलं आहे हे अल्फा लॅम्बडा व्ही अपॉन लॅम्बडा 0 म्हणजेच हे इक्वेशन की टाकलं की आपल्याला काय करता येऊ शकतो, अल्फा डिटरमाइन करता येऊ शकतो. KH2 आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती असतं,
कंट्रीब्युशन जे आहे ते स्टँडर्ड स्टेबलवरून डेन्सिटी पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येते आणि डिग्री ऑफ आयनायझेशन मग आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. डिग्री ऑफ आयनायझेशन डिटरमाइंड हे आपल्याला H2Oचं जे दिलेलं आहे 34 डिग्री सेल्सिअसला हे एवढं आहे H2Oचं. हे मिली ओहम पर सेंटीमीटर हे पर मोलला दिलेलं आहे. 24 डिग्री पर सेंटीमीटर क्यूबला दिलेलं आहे. हे यांचे व्हॅल्यूज आपल्याला अशा प्रकारे मग कॅल्क्युलेट करता येतात. फॉर्म्युल्यामध्ये टाकून इक्विव्हॅलंट डिग्री ऑफ आयनायझेशन कॅल्क्युलेट करता येतं. आता पुढचं बघू आपण कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स. हे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स काय आहेत? आता तुम्हाला नॉर्मल टायट्रेशन 11वी 12वीला कॅरी आउट केले असतील. टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस, NaOH वर्सेस HCl तुम्ही टायट्रेशन कॅरी आउट केलेलं आहे. टायट्रेशन फ्लास्कमध्ये तुम्ही काय केलं असेल, इंडिकेटर घेतलेला असेल, ब्युरेटमध्ये तुम्ही 0.1 नॉर्मल NaOH भरला असेल आणि 0.1 नॉर्मल जे HCl आहे ते टायट्रेशन फ्लास्कमध्ये तुम्ही घेतलं असेल 25 ml. त्याच्यामध्ये फिनॉलॅप्थेलिन इंडिकेटर टाकला असेल आणि मग तुम्ही कलरलेस टू पिंक हे टायट्रेशन केलं असेल. त्याच्यावरून एंड पॉईंट काढला असेल, पिंक कलर मिळाला की मग आपण ब्युरेट रिडिंग लिहिलं असेल. त्याच्यावरून N1V1 = N2V2 या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने स्ट्रेंथ ग्रॅम्स पर लिटर किंवा स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जे तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल त्या मेथडने आपण कॅल्क्युलेट करतो. पण त्या मेथडने जर कॅल्क्युलेट केलं तर आपण जे रिडिंग मोजतो त्याच्यामध्ये एरर असू शकतो. कारण ब्युरेटच्या काही मर्यादा असतात रिडिंग घेण्याच्या, त्या विशिष्ट लिमिटपर्यंत आपण घेऊ शकतो. 12.2 किंवा 12.2 रिडिंग आलं म्हणजे ते 12.2 नसतं, ते इन बिटवीन असतं, म्हणजे एक्झॅक्ट रिडिंग मेजर करू शकत नाही. किंवा जे सोल्युशन्स आपण घेतलेले असतात, 1 थेंब 2 थेंब जास्त पडलं तर व्हॉल्यूम त्याचं बदलू शकतो. त्यामुळे ते जे रिझल्ट्स असतात ते प्रिसाईज नसतात, तर ते करेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन असू शकतं. पण करेक्ट रिझल्ट जर आपल्याला पाहिजे असतील तर ते जे टायट्रेशन्स आहेत बाय कंडक्टन्स मेजरमेंटने आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. सो कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन प्रोव्हाइड्स मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ एंड पॉइंट by measuring the electrical conductivity of the solution during the course of the titration. टायट्रेशनच्या वेळेस आपण ज्या सोल्युशनची जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण डिटरमाइन केली त्याच्यावरून आपण त्यांचं टायट्रेशन कॅरी आउट करू शकतो. तर बघू आपण कसं काय कॅल्क्युलेट करतात. डिफिनेट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जे 10 किंवा 25 ml टायट्रेटेड इज टेकन इन कंडक्टिव्हिटी सेल. टायट्रेटंड आपण ज्याला आपण टायट्रंट जे आहे जे ते आपण काय करतो, कंडक्टिव्हिटी सेलमध्ये घेतो आणि तो कंडक्टिव्हिटी सेलमध्ये काय करतो, कंडक्टिव्हिटी ब्रिज त्याच्यामध्ये किंवा जो काही सेल असतो कंडक्टिव्हिटी सेल तो त्याच्यामध्ये डीप करतो. मेजर द व्हॉल्यूम 0.05 किंवा 0.01 cm³ ऑफ टायट्रंट इज ॲडेड फ्रॉम द ब्युरेट. ब्युरेटमध्ये मग काय करतो आपण सोल्युशन घेतो आणि प्रत्येक वेळेला मग समजा आपण काय घेतलं, कंडक्टिव्हिटी सेलमध्ये जर HCl घेतला असेल तर H+ आयन आणि Cl- आयन त्याच्यामध्ये असतात आणि वरून जर आपण NaOH ॲड केलं तर प्रत्येक वेळेला एक थेंब आपण NaOH ॲड करत जाऊ आणि त्यानंतर सोल्युशनचं मध्ये काय होईल, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपल्याला होते आणि आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक ॲडिशनच्या वेळेला आपण काय करू, कंडक्टन्स मेजर करू. आणि हे कंडक्टन्स कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये किती आयन आहे आणि त्यांची मोबिलिटी काय त्याच्यावरती ते डिपेंडंट असतं. सो फॉर इच ॲडिशन ऑफ टायट्रंट म्हणजे ब्युरेट सोल्युशन द नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन चेंजेस. नंबर ऑफ आयन हे बदलतील आणि त्यामुळे कंडक्टन्स पण बदलेल आणि त्यामुळे सफिशियंट मेजरमेंट्स आर रिक्वायर्ड टू प्लॉट द टायट्रेशन कर्व. मग टायट्रेशन ग्राफ काढला जातो आणि त्या ग्राफवरून मग आपण काय करतो, एंड पॉईंट त्या टायट्रेशनचा काढतो. इफ द रिॲक्शन इज फेल टू प्रोसीड absolutely complete then there is a curve near the equivalence point. इक्विव्हॅलन्स पॉईंटला आपल्याला कर्व हायड्रोलिसिस, सॉल्युबिलिटी ऑफ द प्रेसिपिटेट, डिसोसिएशन ऑफ प्रॉडक्ट एक्सेट्रा गिव्ह राईज टू curvature near the end point. In such cases, two linear portions are extrapolated and the point of intersection is taken as a intersection. ज्या वेळेला आपण ते ग्राफ काढू त्यावेळेला कधी तो यू शेप्ड मिळतो, आपल्याला व्ही शेप्ड ग्राफ मिळण्यासाठी जे काही स्ट्रेट लाईन मिळालेले असतात त्या स्ट्रेट लाईन पुढे आपण बघू. हे ब्रीफली तुम्हाला मी एक टायट्रेशन कसं करू त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येईल. ड्युरिंग द टायट्रेशन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस अँड ऑब्झर्व कंडक्टन्स डाटा gives a non-linear titration curves. Correlation in conductance data is made using the equation L actual conductance of solution plus V divided by capital V and L observed. V is the volume of solution, small v is the volume of titrant added
and L is the observed value of conductance, L is the actual conductance. अशा प्रकारे हा ॲक्च्युअल कंडक्टन्स आपण सोल्युशनचा कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्या कोरिलेशनने आपण ग्राफच्या सहाय्याने मग त्याचं काय करू शकतो, एंड पॉईंट आपण काढू शकतो. बघू त्याच्यामध्ये आपण डिटेल आता लक्षात येईल. पहिलं जे टायट्रेशन आहे मग कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन. आता आपल्याला मग ॲसिड बेस रिॲक्शन काय आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स आहेत आपल्याला माहिती आहे. या ॲसिड बेस टायट्रेशन्समध्ये आपण जे काही कंडक्टन्स आहे त्याच्यामध्ये H+ आयन आणि OH- आयन जे आहे यांचं कंडक्टन्स कसं असतं, हाय असतं. H+ आणि OH- आयनचं कंडक्टन्स काय हाय असतं, त्यांची मोबिलिटी जास्त असते आणि ज्या गटांची मोबिलिटी जास्त त्याचं कंडक्टन्स काय असतं, जास्त असतं. तो पॉईंट आपल्याला ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये उपयोगाचा येणार आहे. आता आपण डिटेलमध्ये थोडं समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, स्ट्रॉंग ॲसिड अगेन्स्ट स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, ज्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं. आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे काय, ज्याचंही कंप्लीट डिसोसिएशन होतं. म्हणजे HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड आणि NaOH इज अ स्ट्रॉंग ॲसिड. कारण त्यांचं जर आपण सोल्युशन बनवलं त्यांचं काय होतं, कंप्लीट डिसोसिएशन होतं. मग बघू आपण त्यांची आयोनिक रिॲक्शन कशी आहे. HCl मध्ये काय असतं, H++ Cl-. NaOH मध्ये काय असतं, Na++ OH-. हे जर मिक्स केले तर आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो, NaCl+ H2O. आणि NaCl म्हणजे Na+, Cl- आणि H2O. H2O तयार झाला, त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात. आता हे जे दोन्ही इलेक्ट्रोलाइट आहेत ते कम्प्लिटली डिसोसिएशन होतं. मग आता काय केलं जातं या टायट्रेशनमध्ये, डेफिनेट व्हॉल्यूम ऑफ HCl इज टेकन इन कंडक्टिव्हिटी सेल. एक कंडक्टिव्हिटी सेल जो आहे म्हणजे बीकर आहे त्याच्यामध्ये HCl घेतलं जातं आणि स्मॉल व्हॉल्यूम ऑफ NaOH इज ॲडेड फ्रॉम द ब्युरेटमधनं NaOH ॲड केलं जातं आणि आपल्याला काय केलं जातं, टायट्रेशन. आता मी तुम्हाला थोडक्यात आपण समजून घेऊ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं टायट्रेशन काय आहे ते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा आता मी इकडे इन्स्ट्रुमेंट खूप ड्रॉ चांगले होणार नाहीत, याच्यामध्ये मर्यादा आहेत काही. आता मी एक फक्त समजण्यासाठी तुम्हाला, हे ब्युरेट आहे. ब्युरेटमध्ये आपण काय केलेलं आहे, एक सोल्युशन घेतलेलं आहे. समजा 0.01 असेल किंवा 0.1 असेल, हे काय NaOH आपण घेतलेलं आहे ब्युरेटमध्ये. ओके, नेहमीप्रमाणे तुम्ही जसं टायट्रेशन कॅरी आउट करतात, हे NaOH आपण घेतलेलं आहे ब्युरेटमध्ये. आणि आपल्याला एक कंडक्टिव्हिटी सेल जो आहे, तो कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे बीकर जो आहे, बीकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सोल्युशन घेतलेलं आहे HClचं, स्ट्रॉंग ॲसिडचं, की ज्याची कंडक्टिव्हिटी आपल्याला स्ट्रेंथ मेजर करायची आहे. आणि याच्यामध्ये काय केलेला असतो, एक इलेक्ट्रोड जो आहे कंडक्टिव्हिटी सेल, प्लॅटिनम इलेक्ट्रोड ज्याला म्हणतो, तो इलेक्ट्रोड आपण डीप केलेला आहे. आणि हा इलेक्ट्रोड जो आहे इट इज गेट जॉईंट टू द कंडक्टोमीटर जे असतं इन्स्ट्रुमेंट कंडक्टन्स मेजरमेंटसाठी वापरलं जातं. त्याला काय केलं जातं, कंडक्टन्स आपण त्याचा इथं मेजर केला जातो. इथं कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन आपल्याला मिळतं आणि याला सप्लाय दिलेला असतो आपण, AC सप्लाय बॅटरीच्या प्लगच्या सहाय्याने. आता आपण काय करणार आहोत, आता इथं HCl घेतलेला आहे म्हणजे इनिशियली बीकरमध्ये काय आहे, H+ आयन आहेत, H+ आयन आहेत बीकरमध्ये, H+ आयन आहेत आणि Cl- आयन आहेत. आता आपण काय करणार, आपण NaOH ॲड केलेलं नाही, NaOH ॲड केलेलं नाही सुरुवातीला. इथं फक्त काय, इथे HCl घेतलेला आहे. HClमध्ये काय असतील, आता H+ आयन असतील आणि H+ आयन जे असतात दे आर मोबाईल, लायटर असतात, त्यामुळे त्यांची मोबिलिटी काय असते, जास्त असते. त्यामुळे त्यांचं कंडक्टन्स कसं असतं, जास्त असतं. आता आपल्याला पुढे ग्राफ काढायचा आहे, कंडक्टन्स वर्सेस ml ऑफ NaOH ॲडेड. हे ml ऑफ NaOH ॲडेड आहे, NaOHची साईड आहे, किती ml ॲड करणार त्यानुसार ml ऑफ NaOH इथं 0 पासून सुरुवात होणार. आणि इथं या बाजूला आपल्याला काय असणार आहे, कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन, कंडक्टन्स असणार आहे, कंडक्टन्स साईड. आता कंडक्टन्स आहे H+ आयन्स आहे. आता सोल्युशनमध्ये सुरुवातीला H+ आयन ज्या वेळेला इथं आहे त्यावेळेला कंडक्टन्स जेव्हा मोजू तर H+ आयन हे जास्त मोबाईल असतात, त्यामुळे त्यांचं कंडक्टन्स जास्त असतं. म्हणून आपल्याला कंडक्टन्स काय येईल, जास्त येईल. मग कंडक्टन्स साईडला इथं कंडक्टन्स त्याचं काय येईल, जास्त येईल. मग इथं पॉईंट आपल्याला मिळेल. 0 ml ला कंडक्टन्स जास्त आहे, इथं पॉईंट मिळाला ऑन द ॲक्सिस, कारण आता आपण NaOH ॲड नाही केलेलं. मग आपण जसजसं NaOH ॲड करत जाऊ, आता ह्या इकडे NaOH इकडे आपण जसं ॲड करत जाऊ 0.2 ml ने ॲडिशन. आता NaOH ॲड केलं याच्यामध्ये, वरून ब्युरेटमधनं काय केलं, NaOH ॲड केलं. तर सोल्युशनमध्ये आता आपल्याला काय बघा, आधी H+ आयन होते आणि Cl- आयन होते. H+ आयन
आता काय होतील, काही H प्लस आयनमध्ये NaOH ॲड केलं म्हणजेच काय ॲड केलं, Na प्लस OH मायनस आयन आपण वरून NaOH ॲड केलेलं आहे. त्यामुळे काय होईल, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच काय होईल, आता H प्लस आयन जे इथं आता N नंबर ऑफ H प्लस आयन्स असतील त्याच्यामधले काही H प्लसचं काय होईल, जेवढे NaOH ॲड करू तेवढ्यांचं रूपांतर कशामध्ये होईल, NaCl आणि H2O वॉटर मॉलिक्यूल त्याचं तयार होईल. NaCl आणि H2O इज गेट प्रिपेअर्ड ओव्हर हिअर. हे तयार झालं बघा, NaCl आणि हा H2O. पण आता काही H प्लस आयनची संख्या कमी झाली. H प्लस आयनची संख्या जशी कमी होते ते जास्त मोबाईल आहेत, ते आयन जास्त आहेत म्हणून कंडक्टन्स जास्त आहे. जसं आपण NaOH ॲड करू त्यावेळेला काय होईल, त्यांची संख्या कमी होईल म्हणजे कंडक्टन्स कमी होत जातो सोल्युशनचा. हे जे सोल्युशन आहे याचं कंडक्टन्स काय होईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे कंडक्टन्स आपल्याला कमी झाला. मग पुढचा पॉईंट इथं आपल्याला मिळेल. अजून जसं ॲड करू तसं पुन्हा NaOH ॲड केलं की HCl तर NaCl प्लस H2O पुन्हा कंडक्टन्स मोजू तर काय होईल, H प्लस आयनची संख्या कमी कमी होत जाईल. अशा प्रकारे ते काय होईल, कंडक्टन्स कमी कमी होत जाईल. ओके. हां, आता काय होईल, आता जसं आपण NaOH ॲड करू तसं H प्लस आयनची संख्या ही कमी कमी होत जाईल. आणि एक वेळ अशी येईल की सगळे सोल्युशनमधले H प्लस आयन्स काय होतील, संपतील. ज्या वेळेला सगळे आयन संपतील त्यावेळेला काय होईल, वरून आपण जसं NaOH ॲड करू अजून पुन्हा, त्यावेळेला NaOH आता पूर्ण H प्लस हे संपलेले आहेत. आता सोल्युशनमध्ये काय राहील, फक्त मग Na प्लस OH मायनस आयन्स शिल्लक राहतील. Na प्लस OH मायनस आयन. आता लिहिताना इथे नीट लिहिता येत नाही कर्सरने, तो समजून घ्या. फक्त समजण्यासाठी Na आणि Na प्लस प्लस OH मायनस आयन. आता NaCl किंवा H2O तयार होणार नाही, कारण आता Na प्लस आणि Cl मायनस संपलेले आहेत. त्यामुळे काय सोल्युशनमध्ये Na प्लस प्लस OH मायनस आयनच शिल्लक राहतील. जसं 2 थेंब पुन्हा 0.2 ml ॲड करू तर तिथं आता OH मायनस आयन असतील आणि OH मायनस आयनचंही कंडक्टन्स काय असतं, जास्त असतं. मग OH मायनस जशी येतील तसं काय होईल, मग पुन्हा आपल्याला कंडक्टन्स वाढायला लागेल. पुन्हा मग जसं आपण ॲड केलं मग पुन्हा कंडक्टन्स वाढेल. पुन्हा अजून NaOH ॲड केलं तर OH मायनस आयनची संख्या जसं जसं ॲड करू तसं वाढत जाईल. तसं कंडक्टन्स काय होत जातं, वाढत जातं. पण OH मायनस आयनचं जे कंडक्टन्स आहे कम्पॅरेटिव्हली H प्लस आयनपेक्षा कसं असतं, कमी असतं. H प्लस आयनपेक्षा थोडं कमी असतं, H प्लसचं जास्त असतं. मग अशा प्रकारे आपल्याला काय होतं, कंडक्टन्स वर्सेस NaOHचे असे पॉईंट आपण जर घेतले, कंडक्टन्स मोजत घेतला आणि ही ज्या लाईन आपण ड्रॉ केली तर अशी स्ट्रेट लाईन मिळते. ही लाईन आपण ड्रॉ केली, इकडे अशी स्ट्रेट लाईन आपल्याला मिळते. आणि या लाईन जर एक्स्ट्रा प्लॉट केल्या, पुन्हा वाढवल्या पुढे, अशा प्रकारे पुढे वाढवल्या तर आपल्या ही पण वाढवली तर आपल्याला हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर घेतला तर आपल्याला काय मिळतं, इथे किती ml NaOH इक्विव्हॅलन्स पॉईंट मिळतो. म्हणजे ज्या वेळेला NaOH अमाऊंट ऑफ NaOH रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज द अमाऊंट ऑफ HCl, तो पॉईंट आपल्याला मिळतो, इक्विव्हॅलन्स पॉईंट. हा ग्राफवरून मिळतो. नंतर मग आपण N1V1 इज इक्वल टू N2 N1V1 इज इक्वल टू N2V2 हा फॉर्म्युला वापरतो. मग इथे N1 इज इक्वल टू N2V2 डिवायडेड बाय इथे काय होईल, हा V1 इकडे आणला. म्हणजे नॉर्मॅलिटी जी आहे आपल्याला अननोन ॲसिडची काढता येईल. म्हणजे इथं आपल्याला समजा याची नॉर्मॅलिटी माहिती 0.1 आहे, बरोबर आहे. मग इथे N2 काय झाला, 0.1 झाला, कारण हे गिवन असतं, माहिती असतं NaOHचं हे 0.1. सॉरी NaOHची आपल्याला काढायची, HClचं माहिती आहे 0.1. व्हॉल्यूम किती आलं, इथं किती येणार आहे त्याच्यानुसार व्हॉल्यूम, इथं व्हॉल्यूमची किंमत हे जे इक्विव्हॅलन्स पॉईंटवरून ते टाकलं तर डिवायडेड बाय V1 हे घेतलेलं असेल 10 ml, समजा हे 10 ml व्हॉल्यूम आणि त्याच्यावरून N1 हे काढता येऊ शकतं. सो अशा प्रकारे स्ट्रेंथ आपल्याला कुठल्याही ॲसिडची किंवा बेसची स्ट्रेंथ काढता येतं. हे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन आपण कॅरी आउट केलं. इथं NaOH ॲड केलं ब्युरेटमधनं आणि प्लॉट इनिशियली HCl इज प्रेझेंट. आता मी पुन्हा तेच आपण जे एक्सप्लेन केलं ते वाचून दाखवतो. इनिशियली ओनली HCl इज प्रेझेंट, हाय व्हॅल्यू ऑफ कंडक्टन्स इज ऑब्झर्व्ड. HClच फक्त सोल्युशनमध्ये असतं, हाय व्हॅल्यू असते कारण H प्लस आयनचं कंडक्टन्स हे जास्त असतं. आता हे कंट्रीब्युशन Cl मायनस हे एवढं आहे.
नंतर काय होईल मग वेन NaOH इज ॲडेड फ्रॉम द ब्युरेटमधून जसे NaOH ॲड करू HClमध्ये H+ आयन्स आर रिमूव्ड बाय OH- आयन OH- आयनने रिमूव्ह केले जातील आणि H2O फॉर्म होईल आणि आपल्याला इक्वल अमाऊंट ऑफ Na आयन्स आर ॲडेड हॅव्हिंग लो व्हॅल्यू ऑफ कंडक्टन्स. Naची कमी असते कंडक्टन्स कारण H+ 3.5चे Naचं फक्त 50 आहे. मग कंडक्टन्स डिक्रीज होत जातं आणि द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- आयन रिमेन्स सेम तेवढंच असतं ड्युरिंग द टायट्रेशन. हेन्स इट कंट्रीब्यूट द कंडक्टन्स रिमेन्स सेम. कंडक्टन्स तसाच राहतो. आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणजे H+ आयन जेव्हा संपतील NaOH ॲड केलं तर देर इज इन्क्रीज इन द नंबर ऑफ Na+ आणि OH- आयन OH- आयनचं कंडक्टन्स असतं 198. त्यामुळे आपल्याला मग कंडक्टन्स पुन्हा वाढत जातो आणि मग आपल्याला द लाईन YZ ग्राफवरचा आहे खाली दिलेला आहे. आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट लेस स्लीप दॅन द HYNs कंडक्टन्स ऑफ OH- आयन इज लेस दॅन द H+ पेक्षा कमी असतं. त्यामुळे बघा इथं ग्राफ दिलेला आहे. हे जसं आपण NaOH ॲड करू कंडक्टन्स कमी होत जाईल म्हणजे H+ ची संख्या कमी होत जाईल OH- ची वाढत जाते वाढत नाही तर H+ ची कमी होत जाते कंडक्टन्स कमी होत जातो आणि जसं पूर्ण HCl संपलं की H+ आयन संपतील जसं NaOH ॲड करू तसं मग OH- आयनचं कंडक्टन्स वाढेल. अशा प्रकारे ते वाढत जाईल. इथं एवढं वाढेल कंडक्टन्स हे कंडक्टन्स एवढं आहे ॲड केल्यावर आणि हायड्रोजन आयनचं एवढं जास्त आहे कारण का OH- ची कंडक्टिव्हिटी थोडी जास्त असते म्हणून OH- ची कमी असते आणि H+ आयनची. मग हा ग्राफ मिळाला याच्यावरून आपल्याला मिळतो इक्विव्हॅलन्स पॉईंट. स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेससाठी हा मिळतो मग ग्राफ आपल्याला अशा प्रकारे वेन कंडक्टन्स वर्सेस व्हॉल्यूम ऑफ NaOH ॲडेड आपण जर ग्राफ काढतो. पुढचं आता बघू टायट्रेशन जे आहे कंडक्टोमॅटिक टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड अगेन्स्ट वीक बेस. आता पुढचं टायट्रेशन आहे वीक ॲसिड आणि वीक बेस. आता वीक ॲसिड याच्यामध्ये वापरणार आहोत आपण ॲसिटिक ॲसिड आणि टायट्रेशन वीक ॲसिड अगेन्स्ट स्ट्रॉंग बेस वापरणार आपण NaOH. वीक ॲसिड काय आहे ॲसिटिक ॲसिड तर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही. काही मॉलिक्युल्स तसेच अनडिसोसिएटेड असतात. मागच्या पिरियडला मी सांगितलं ॲसिटिक ॲसिडचे पूर्ण ॲसिटिक ॲसिड इज वीक ॲसिड अँड डिसोसिएट स्लाइटली प्रोड्युसिंग स्मॉल नंबर ऑफ H+ अँड CH3- कमी मॉलिक्युल्सचे H+ आणि CH3COO- आयन्समध्ये रिॲक्शन होतं आणि रेस्ट ऑफ द ॲसिड बाकीचं ॲसिड तसं राहतं आणि आपल्याला शोईंग द लो व्हॅल्यू ऑफ कंडक्टन्स प्रेझेंट बाय द पॉईंट M ऑन द ग्राफ. त्यामुळे ग्राफमध्ये त्याची सुरुवातीला व्हॅल्यू कमी असते. ज्या वेळेला आपण NaOH ॲड करत जाऊ ॲसिटिक ॲसिडमध्ये त्यावेळेला H+ आयन जे कमी प्रमाणात होते ती जसे रिमूव्ह होतील तसं अँड Na आयन्स ॲड होतील द कंडक्टन्स कंट्रीब्युटेड बाय Na+ आयन अँड C आयन इज साइटली एक्सिडेड अँड दॅट ऑफ द ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडपेक्षा Na+ आयनचं आणि COO- आयनचं कंडक्टन्स जास्त असतं. त्यामुळे त्याचं कंडक्टन्स हळूहळू वाढायला लागेल अँड द कंडक्टन्स दस इन्क्रीजेस स्लोली अप टू द न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. कंडक्टन्स कमी होत जाईल आता जसं वरून आपण NaOH ॲड करू आणि न्यूट्रलायझेशन पॉईंटपर्यंत जोपर्यंत सगळे H+ आणि आयन हे संपत नाही तोपर्यंत. ज्या वेळेला सगळे H+ आयन संपतील त्यावेळेला काय होईल फर्दर ॲडिशन ऑफ NaOH. ॲडिशनमध्ये जसं NaOH ॲड करू तसं Na+ आयनची संख्या आणि OH- आयनची संख्या वाढेल. त्यामुळे कंडक्टन्स काय होईल शार्पली इन्क्रीज व्हायला लागेल आणि आपल्याला मग जसं ॲड करत जाऊ तसं आपल्याला ते शार्पली इन्क्रीज होईल आणि आपल्याला हा ग्राफ मिळेल. बघा आता आपण काय घेतलेलं आहे टायट्रेशन आहे हे स्ट्रॉंग वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड वर्सेस NaOH. मग सुरुवातीला काय आहे जर आपण सुरुवातीला फक्त बीकरमध्ये आपण घेतलेलं आहे वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड त्याचं कंप्लीट आयोनायझेशन होत नाही त्यामुळे त्याच्यात कंडक्टन्स कसं आहे कमी आहे आणि मग जसं आपण सोल्युशनमध्ये वरून NaOH ॲड करू ते NaOHमध्ये OH- आयन आणि Na+ आयनचं कंडक्टन्स जास्त असतं म्हणून हळूहळू काय होईल कंडक्टन्स वाढायला लागेल जसं NaOH ॲड करू बीकरमध्ये आणि नंतर न्यूट्रलायझेशन पॉईंटपर्यंत ती हळूहळू वाढेल. पण ज्या वेळेला सगळे ॲसिटिक ॲसिडचे H+ आयन संपतील त्यावेळेला NaOH ॲड केलं तर सोल्युशनमध्ये आता फक्त काय राहील Na+ आणि OH- राहील. त्यामुळे कंडक्टन्स OH- आयनमुळे जास्त वाढायला लागेल शार्पली कारण फक्त OH- आयनची संख्या वाढते आणि ते आपल्याला वाढत जातं. अशा प्रकारे आपल्याला कर्व मिळतो आणि हा कर्व जर आपण एक्स्ट्रा वाढवला तर रेषा जॉईंट होईल त्याचा तो काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो तो एक्स ॲक्सिसवर घेतला तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ NaOH मिळेल. अशा प्रकारे आपण
टायट्रेशन कॅरी आउट करू शकतो वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. पुन्हा आपण इथं ग्राफच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल. इथं HCl घेतलेलं होतं, HCl ऐवजी काय घेतलं आता आपण वीक ॲसिड CH3 ॲसिटिक ॲसिड COOH घेतलं. सो आता याचं काय डिसोसिएशन होतं, कमी मॉलिक्युल्सचं H+ आणि COO- मध्ये कमी मॉलिक्युलचं होतं. कमी H+ असल्यामुळे कंडक्टन्स का या ग्राफ जर काढला त्यांचा तर कमी मॉलिक्युल असल्यामुळे इथं आपल्याला मिळतं ते पहिला पॉईंट. मग जसजसं आपण NaOH ॲड करू तर आता सोल्युशनमधले H+ आयनची संख्या कमी होईल आणि कुठली वाढेल, OH- आणि Na ची संख्या वाढते. म्हणून हळूहळू कंडक्टन्स काही मॉलिक्युल H2O बनवण्यामध्ये जात आहेत फक्त, आणि त्यामुळे Na+ मुळे काय होईल, Na+ आणि COO- तिथे शिल्लक राहणार आहे. म्हणून थोडं थोडं कंडक्टन्स वाढतं असं. पण ज्या वेळेला पूर्ण ॲसिटिक ॲसिड संपेल त्यावेळेला वरून NaOH ॲड केलं की त्याच्यामध्ये OH- आयन आता असतात, त्यांची संख्या मग वाढायला लागेल. त्यामुळे अशा प्रकारे ग्राफ मिळतो. असा ग्राफ मिळाला. मग आपण ही लाईन एक्स्ट्राप्लॉट केली आणि ही लाईन एक्स्ट्राप्लॉट केली की हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शनचा एक ॲक्सिसवर घेतला, ह्या पॉईंट ऑफ न्यूट्रलायझेशन किंवा इक्विव्हॅलन्स पॉईंट ज्याला आपण म्हणतो असा आपल्याला मिळतो. हे झालं टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. आता तिसरं टायट्रेशन काय याच्यामध्ये, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अगेन्स्ट वीक स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड कुठलं वापरलं, HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड, कारण त्यांचं कम्प्लीट आयनायझेशन होतं. आणि NH4OH काय आहे, वीक बेस आहे. आता HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्याचं आयनायझेशन कम्प्लिटली होतं, H+ आणि Cl- आयनमध्ये रूपांतर होतं, म्हणून त्यांचं कंडक्टन्स जास्त असतं. आता जेव्हा आपण NaOH ॲड करू तर H+ आयन्स आर रिप्लेस बाय द NH4. H+ आयन जे HClचे असतील ते NH4. आता वरून NaOH न ॲड करता NH4OH आपण ब्युरेटमधनं ॲड करतोय, त्यावेळेला NH4 आयनची संख्या वाढेल, H+ आयनची संख्या कमी होईल. आणि NH4 आयनचं कंडक्टन्स 73च आहे, हायड्रोजनचं जास्त असतं, म्हणून ते कंडक्टन्स कमी व्हायला सुरुवात होईल. बघा इथे ग्राफमध्ये. आता बघा इथे आता आपण नवीन टायट्रेशनमध्ये काय करतोय, इथं वरून NaOH ॲड करत होतो, आता ॲड करतोय NH4OH. काय ॲड करतोय, NH4OH. आणि NH4OHचं कंडक्टन्स कमी असतं. आणि इथं काय घेतलेलं आहे, HCl घेतलं आहे. इथं HClचं कंडक्टन्स जास्त असतं, कारण H+ आयनचं कंडक्टन्स जास्त आहे. म्हणून जो ग्राफ असतो हा ग्राफ आहे, इथं H+ आयनचं कंडक्टन्स जास्त आहे. मग जसं आपण NH4OH ॲड करू ना त्यावेळेला काय होईल, OH आणि H2O तयार होईल, हा H आणि हा OH. आणि इथं संख्या कसली वाढते, NH4+ ची संख्या वाढते. NH4+ ची संख्या वाढायला लागल्यामुळे कंडक्टन्स NH4OH कमी आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला कमी कमी होत जाईल कंडक्टन्स, जसं आपण NH4OH ॲड करू. जसा न्यूट्रलायझेशन पॉईंट येईल त्यावेळेला सगळे H+ आयनची संख्या ही काय झालेली असेल, नष्ट झालेली असेल, संपलेल्या असतील, त्यावेळेला फक्त सोल्युशनमध्ये काय असेल, NH4OH. म्हणजे इथं आपल्याला बघता येईल बघा इक्विव्हॅलन्स पॉईंटला. त्यावेळेला आपण NH4OH किती वाढवले तर कंडक्टन्स कॉन्स्टंट राहील, वाढणार नाही. कारण NH4चं कंडक्टन्स खूपच कमी असल्यामुळे ते काय वाढणार नाही, ते कॉन्स्टंट राहील. अशा प्रकारे ग्राफ मिळेल. आणि या दोघी लाईनचा जो इंटरसेक्शन घेतला तर तो एक्स ॲक्सिसवर आपल्याला मिळेल इक्विव्हॅलन्स पॉईंट. सो दिस इज द टायट्रेशन ऑफ वीक स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस वीक बेस. हे आपल्याला इथे H+ आयनमुळे टायट्रेशन कमी होते, कमी होत जातात H+ आयन, इकडे NH4Cl हे कॉन्स्टंट राहतं. अशा प्रकारे आपल्याला हे टायट्रेशन कॅरी आउट केलं जातं. आता कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड अगेन्स्ट वीक बेस हे जे आहे त्याचा ग्राफ आपण मग ॲसिटिक ॲसिड. आता हे काय, दोघी वीक आहे. इथं काय होतं, एक ॲसिड जे होतं ते स्ट्रॉंग होतं, बेस वीक होतं. दोघी वीक आहेत, वीक ॲसिड वीक बेस, दोघांचं आयनायझेशन कमी होतं. मग सुरुवातीला ॲसिटिक ॲसिडचे H+ आयन असल्यामुळे आता टायट्रेशन कसलं आहे, ॲसिटिक ॲसिड वर्सेस NH4OH, दोघी वीक ॲसिड्स आहेत. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला अशा प्रकारे आपल्याला हा ग्राफ मिळतो. H+ आयनची संख्या जास्त असल्यामुळे इनिशियली कंडक्टन्स इज लो सिन्स ॲसिटिक ॲसिड डिसिजेट स्मॉल नंबर ऑफ H+ आयन इज गिवन बाय द X इन द ग्राफ. ॲसिटिक ॲसिड असल्यामुळे ते कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कंडक्टन्स कमी आहे सोल्युशनमध्ये. म्हणजे जसं आपण वरून NH4OH ॲड करू तर NH4OH ॲड केल्यानंतर काय होईल, ड्यू टू द NH4 आयन COO आयन
कंडक्टन्स वाढेल. NH4 आयनचं कंडक्टन्स जास्त आहे H+ची, त्यामुळे कंडक्टन्स हळूहळू वाढत जातं आणि ज्या वेळेला सगळे H+ आयन संपतील त्यावेळेला फक्त काय असेल NH4+ आयन आणि COO- आयन असल्यामुळे ते फारसं कंडक्टन्स आता वाढणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ग्राफ मिळेल आणि तो ग्राफ जो आहे या दोघी पॉईंट जर आपण जॉईंट केले आणि तो एक्स ॲक्सिसवर जर एक्सटेंड केला तर आपल्याला मिळेल ml ऑफ NaOH ॲडेड. आणि नेहमीप्रमाणे N1V1 फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू शकतो, फॉर्म्युला टाकलं की त्याला आपण स्ट्रेंथ काढू शकतो बाय कंडक्टन्स मेजरमेंटने. तसंच आपल्याला प्रेसिपिटेशन टायट्रेशन जे आहे, ज्या टायट्रेशनमध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतो त्या टायट्रेशनला आपण काय म्हणतात, प्रेसिपिटेशन टायट्रेशन असं आपण म्हणतो. ते आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन या टायट्रेशनमध्ये एंड पॉईंट जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो बाय कंडक्टन्स मेजरमेंट. ते आपण बघू आता. The end point of precipitation reaction can be obtained from the conductometric titration. The addition of alcohol in solution to be titrated decreases the time of complete the precipitation. It also reduces solubility of the precipitate and reduces adsorption. Therefore, the accuracy increases by adding small amount of alcohol using the dilute solution. Dilute solution ॲड केलं जातं त्याच्यामध्ये कारण त्याची सोल्युबिलिटी वाढण्यासाठी. आणि अशा प्रकारे टायट्रेशन कर्व आपण इथं मिळतं. कन्सिडर द टायट्रेशन ऑफ सोडियम क्लोराईड विथ AgNO3. सोडियम क्लोराईड आणि AgNO3चं हे टायट्रेशनचं कर्व आहे. AgCl सोडियम क्लोराईड म्हणजे काय, NaCl आणि AgNO3 यांचे असे आयन तयार होतात. आता NaClमध्ये जसं AgNO3 आपण ॲड करू त्यावेळेला काय तयार होईल, आपल्याला NaNO3 आणि AgClचा प्रेसिपिटेट तयार होईल. त्याचं आता इनिशियली आता आपण काय केलं, इनिशियली बिकरमध्ये Ag आयन्स आहेत आणि NO3 आयन्स आहेत. त्यांचं कंडक्टन्स काय, Ag आयन्सचं आहे 61.9, NO3चा आहे 70.1. कंट्रीब्यूट द कंडक्टन्स अँड टोटल करंट इज गिवन बाय द पॉईंट E ऑन द ग्राफ. पॉईंट E जो आहे इथं कंडक्टन्स एवढं आहे त्यांचं. जसं आता आपण वरून काय ॲड करणार, NaCl ॲड करणार आहोत. NaCl जसं ॲड केलं त्यावेळेला Ag आयन रिॲक्ट होतील विथ Cl आयन्स. NaClच्या Cl बरोबर Ag आयन रिॲक्ट होतील, AgCl PPT तयार होईल. दस Ag आयन्सचं कंडक्टन्स आहे 61.9 आर रिमोट. ते काय होईल आता, कमी होईल. आधी त्याच्यामुळे कंडक्टन्स होतं 61 होतं, ते कमी होईल. आणि Na आयन्स त्या ठिकाणी ॲड झाले, त्यांचं कंडक्टन्स कमी आहे त्यामुळे कंडक्टन्स कमी व्हायला राहील. कारण आता शिल्लक काय, Ag आयन्स Cl बरोबर रिॲक्ट झाले तर Na आयन असतील. Na आयनचं कंडक्टन्स आहे 50.11, ते कमी व्हायला लागेल कारण त्याच्यातले Ag आयनची संख्या कमी व्हायला लागली म्हणून. आता आर रिझल्ट स्लाइटली डिक्रीजेस कंडक्टन्स अप टू द पॉईंट F. या F पर्यंत डिक्रीज होईल, हा इक्विव्हॅलन्स पॉईंट असतो. आणि ज्या वेळेला सगळे Ag आयन संपतील त्यावेळेला वरून आपण काय ॲड करणार आहे, Na++Cl- आयन ॲड करू. त्यावेळेला आता सोल्युशनमध्ये काय असणार आहेत, फक्त Na आयन्स असणार आहेत. म्हणजे Ag आयन रिमूव्ह झाले, जास्त कंडक्टन्स होता, Na आयन्स आता आहेत. आर ॲडेड रिझल्ट्स इन टू द स्लाइस डिक्रीज इन द कंडक्टन्स अप टू द इक्विव्हॅलन्स पॉईंट. मग त्यामुळे कमी होतं. आणि आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट द कंडक्टन्स इन्क्रीजेस ड्यू टू द कंट्रीब्युशन ऑफ Na+ आणि Cl- आयन. Cl- आयनचं कंडक्टन्स जास्त असतं म्हणून पुन्हा कंडक्टन्स कसं होतं, स्लाइटली वाढायला लागतं. अशा प्रकारे हे Cl- आयनमुळे Cl- आयनमुळे वाढत जातं. म्हणून आपल्याला असा कर्व मिळतो. जसं ॲड करू इक्विव्हॅलन्स पॉईंट आपण दोघींचा इंटरसेक्शन घेतला एक्स ॲक्सिसवर तर इक्विव्हॅलन्स पॉईंट मिळतो. हे प्रेसिपिटेशन टायट्रेशनमध्ये आपल्याला त्यांचं देखील कंडक्टन्स मेजरमेंटने किती प्रेसिपिटेट फॉर्म झाला ते देखील आपण डिटरमाइन करू शकतो. मग ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्या कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे ते थोडक्यात बघू. टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड वीक बेस कॅन बी परफॉर्म्ड. These titration cannot be performed using the indicator since no sharp color change is observed. आता आपण तुम्ही नेहमीचे NaOH वर्सेस HClचं टायट्रेशन नेहमीच्या ब्युरेट पिपेट मेथडने करतात त्या ठिकाणी त्यांचं होऊ शकतं टायट्रेशन. पण वीक ॲसिड आणि वीक बेस असेल ते टायट्रेशन नेहमीच्या मेथडने करता येत नाही. स्पेरिंगली सोल्युबल साल्ट असतात असल्यामुळे त्यामुळे कंडक्टन्स मेजरमेंटने हे करता येऊ शकतात. दुसरं काय, टायट्रेशन ऑफ कलर्ड सोल्युशन.
कॅन नॉट बी परफॉर्म बाय द इंडिकेटर मेथड. नेहमीची इंडिकेटर मेथडने तुम्ही कलर जर कंपाऊंड असतील त्यांचं टायट्रेशन करू शकत नाही, कारण फिनॉलॉक्सॅलिनमुळे रंग येणार आहे. पण ऑलरेडी जर कंपाऊंडच जर कलर्ड असतील तर फिनॉलॉक्सॅलिनचा कलर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. म्हणून कलर्ड सोल्युशनचं जे टायट्रेशन आहे ते कंडक्टन्स मेजरमेंटने आपल्याला करता येईल, कारण कंडक्टन्स मेजरमेंटने आपण आयन्सने किती कंडक्टिव्हिटी कंडक्ट केली त्यानुसार आपण त्याचा एंड पॉईंट ग्राफवरून काढतो. म्हणून प्रेसिपिटेशन टायट्रेशनचं जो इंडिकेटर वापरून आपल्याला अवेलेबल नाही आहेत किंवा त्यांचं आपण एक्झॅक्ट कलर चेंज आपण मेजर करू शकत नाही नॉर्मल मेथडने. म्हणून कंडक्टर मेजरमेंटने प्रेसिपिटेशन टायट्रेशन देखील कॅरी आउट केले जातात. आणि मिक्सचर ऑफ ॲसिड कॅन बी टायट्रेटेड बाय द मेथड. दोन वेगवेगळ्या ॲसिडचं मिक्सचर देखील काय करता येऊ शकतं, या मेथडने आपण कंडक्टन्स मेजरमेंटने करू शकतो. आणि एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन ग्राफिकली असल्यामुळे ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला मिळतात. जे ॲडिशनच्या एरर आहेत ते मिनिमाइज केल्या जातात. आणि काय घेतलं पाहिजे मात्र कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे प्रिकॉशन इन ॲसिड बेस्ड टायट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टायट्रंट म्हणजे ब्युरेट सोल्युशन शुड बी ॲट लिस्ट 10 times हायर दॅन द टायट्रेट सोल्युशन. म्हणजे बिकरमधल्या सोल्युशनपेक्षा ब्युरेटमधल्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. म्हणजेच बिकरमधल्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं पाहिजे. आणि टेम्परेचर अफेक्ट द कंडक्टन्स, देअरफॉर टेम्परेचर मस्ट बी कॉन्स्टंट. टेम्परेचर कंडक्टन्स वाढलं कमी जास्त होतं, टेम्परेचर वाढलं कंडक्टन्स वाढतं, टेम्परेचर कमी झालं कंडक्टन्स कमी होतं. म्हणून कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन ज्या वेळेला कॅरी आउट करू त्यावेळेला आपल्याला काय आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागतं. अशा प्रकारे हे चॅप्टर आपलं संपलं. त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आपल्याला हे मेजर केले जातात. हे सॉल्व प्रॉब्लेम आहेत. अशा प्रकारे हे सॉल्व प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी स्क्रोल करतो जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला मदत होईल. हे सॉल्व प्रॉब्लेमवरून तुम्हाला काय अनसॉल्व प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व करू शकतात. हा फॉर्म्युला दिलेला आहे, स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. डिफिकल्टी आली तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती किंवा माझ्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. हे प्रश्न आहेत, हे प्रश्न वाचा, कारण पहिल्या सेमिस्टरची साधारणतः ऑब्जेक्टिव्ह जर झाली तर हे प्रश्न तुम्हाला उपयोगाचे आहेत. खाली उत्तरं पण दिलेली आहेत, इथे ॲन्सर पण दिलेली आहेत. ते कम्पेअर करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. काही 2 मार्कासाठीचे प्रश्न आहेत, हे 2 मार्कासाठीचे प्रश्न आहेत वरचे. हे खाली 4 मार्कासाठीचे क्वेश्चन्स. सॉरी, मी स्क्रोल करतो पुन्हा. 4 मार्कासाठीचे प्रश्न आहेत, हे 6 मार्कासाठीचे आहे. हे 4 मार्कासाठीचे पुन्हा मी स्क्रोल केले. हे आता पुन्हा 6 मार्कासाठीचे प्रश्न पुन्हा स्क्रोल करतो. हे 6 मार्कासाठीचे प्रश्न आहेत. ओके, आता हे काही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत, हे सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. त्याची उत्तरं दिलेली आहेत खाली. प्रॉब्लेम सॉल्व करा, नाही आहे तर मला विचारा, मी तुम्हाला सॉल्व करून देईल. ते व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून देईल सॉल्व करून. पूर्ण व्हिडिओ बघा. चॅप्टर इथं संपलेला आहे. काही शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही विचारू शकतात. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, आणि शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारा. थँक्यू व्हेरी मच.